अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारताच बेकायदेशीर गुटखा आणि पान मसाला विक्री विरोधात कारवाईचा तीव्र बडगा उगारलाय। आता केवळ गुन्हे दाखल न करता प्रतिबंधित पदार्थांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्री करणाऱ्या संघटित टोळ्यांवर थेट मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे कडक निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत। गेल्या महिनाभरात FDAने राज्यभरात धाडी टाकून 3,27,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 350 जणांना अटक केली आहे। या मोहिमेत गैरप्रकार करणाऱ्या स्वतःच्या विभागातील अधिकाऱ्यांनाही मुंडेंनी कारवाईचा सज्जड दम भरलाय। लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील शेतकरी काशीनाथ गायकवाड यांचा बैल वीज पडून दगावल्याने त्यांच्या पत्नीला अवताला झुंपावे लागले होते। या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने गायकवाड यांना एक बैल दिला। मात्र तो बैल आजारी आणि शेतकामासाठी अयोग्य निघाल्याने शेतातच कोसळला। यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने आदेश देत शेतकऱ्याला स्वतः बाजारात नेऊन त्यांच्या पसंतीचा नवीन सुदृढ बैल सरकारी खर्चाने घेऊन देण्याचं स्पष्ट केलंय। पॅशनला प्रोफेशन बनवायचं आहे, मग वाट कसली बघताय? आजच C-MED मध्ये ऍडमिशन घ्या आणि तुमच्या स्वप्नांना द्या उंच भरारी। फक्त डिग्री नाही, सक्सेसफुल करिअर घडवा C-MED सोबत। कर्जमाफीतील जाचकटी रद्द करून विनाअट सरसकट कर्जमाफी द्यावी या मुख्य मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचं कारण देत नोटीस बजावली तरी रोहित पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले। विठ्ठलाचे दर्शन घेऊन त्यांनी शिवतीर्थावर आंदोलन सुरू केलं। 35,000 कोटींच्या कर्जमाफीच्या सरकारी GR मधील अटींमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष असून कालच मंचरमध्ये GRची होळी करण्यात आली होती। अन्नदात्यासाठी कितीही अडथळे आले तरी हा लढा थांबणार नाही असा इशारा रोहित पवारांनी दिलाय। प्रशांत महासागरात 1950 नंतरचा सर्वाधिक तीव्र एल निनो सक्रिय झाल्याची घोषणा अमेरिकेच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने केली आहे। हा एल निनो डिसेंबरमध्ये अतितीव्र रूप धारण करणार असून फेब्रुवारी 2027 पर्यंत सक्रिय राहण्याची शक्यता 90% अधिक आहे। या जागतिक हवामान बदलाचा थेट फटका भारतीय मान्सूनला बसणार असून यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे। प्रशांत महासागरातील या घडामोडींमुळे मान्सूनच्या प्रगतीमध्ये मोठे अडथळे निर्माण झाले असून कमी पावसाच्या भागांमध्ये तीव्र दुष्काळाची परिस्थिती उद्भवण्याची भीती हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे। पॅशनला प्रोफेशन बनवायचं आहे, मग वाट कसली बघताय? आजच C-MED मध्ये ऍडमिशन घ्या आणि तुमच्या स्वप्नांना द्या उंच भरारी। फक्त डिग्री नाही, सक्सेसफुल करिअर घडवा C-MED सोबत। कर्नाटक केडरच्या IAS रोहिणी सिंदुरी आणि IPS D रूपा मोदगिल यांच्यातील 3 वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे। दोन्ही उत्तम अधिकारी असून या कायदेशीर लढाईत एकमेकींचे करिअर उद्ध्वस्त करतायत अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे। फेब्रुवारी 2023 मध्ये IPS रूपा यांनी फेसबुक पोस्टद्वारे IAS सिंदुरी यांच्यावर वैयक्तिक फोटो शेअर केल्याचे आरोप केले होते, ज्या विरोधात सिंदुरी यांनी 1 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केलाय। अखेर हा वाद समोपचाराने सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांची मध्यस्थी म्हणून नियुक्ती केली असून सध्या सुरू असलेल्या मानहानीच्या कारवाईला स्थगिती दिली आहे। गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या अमेरिका आणि इराणमधील युद्धाला अखेर पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दोन्ही देशांमधील हा वाद संपवण्यासाठी एक मोठा करार अंतिम टप्प्यात असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे। इराणच्या मेहर या वृत्तसंस्थेनुसार या प्रस्तावित करारामध्ये इराणवरील आर्थिक निर्बंध हटवणं, अमेरिकन नौदलाची नाकेबंदी संपवणं आणि सैन्य मागे घेणं या प्रमुख अटींचा समावेश आहे। याशिवाय कतार आणि इतर देशांमध्ये अडकलेला इराणचा सुमारे $16 अब्ज निधी काही अटींवर मुक्त करण्याबाबतही सकारात्मक चर्चा सुरू आहे। तथापि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी स्पष्ट केलंय की इराणने आपल्या अणु कार्यक्रमावर नियंत्रण ठेवण्यास मान्यता दिल्यानंतरच निर्बंधांमध्ये पूर्ण सवलत दिली जाईल। हा करार यशस्वी झाल्यास आखाती देशांमधील तणाव कमी होऊन शांतता प्रस्थापित होण्यास मोठी मदत होणार आहे।
पॅशनला प्रोफेशन बनवायचं आहे? मग वाट कसली बघताय? आजच सी मेडीमध्ये ऍडमिशन घ्या आणि तुमच्या स्वप्नांना द्या उंच भरारी. फक्त डिग्री नाही, सक्सेसफुल करिअर घडवा सी मेडी सोबत. अमेरिका आणि इराणमधील संभाव्य शांतता करारामुळे जागतिक पातळीवरून मिळालेल्या सकारात्मक संकेतांच्या बळावर भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी गेल्या काही दिवसातील सर्वात मोठी तेजी पाहायला मिळाली. चौफेर खरेदीच्या जोरावर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1695 अंकांच्या उसळीसह 75,527 वर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 461 अंकांनी वाढून 23,622 वर स्थिरावला. IT वगळता बँक, रिअल्टी आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये आज मोठी वाढ झाली. या तुफान तेजीमुळे BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल तब्बल 10 लाख कोटी रुपयांनी वाढले असून गुंतवणूकदार एकाच दिवसात चांगलेच मालामाल झालेत. ब्रेन स्ट्रोक हा केवळ एक आजार नसून त्याचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. NIH अहवालानुसार पहिला प्रकार इस्केमिक स्ट्रोक आहे, ज्यामध्ये मेंदूच्या रक्तवाहिनीत रक्ताची गाठ निर्माण होऊन अडथळा येतो. सुमारे 85% रुग्णांमध्ये हाच प्रकार आढळतो. दुसरा हेमोरेजिक स्ट्रोक असून यात मेंदूतील रक्तवाहिनी फुटून रक्तस्राव होतो, जो अत्यंत गंभीर मानला जातो. तिसरा म्हणजे मिनी स्ट्रोक, ज्यामध्ये मेंदूचा रक्तपुरवठा काही काळासाठी खंडित होतो आणि लक्षणं लवकरच बरी होतात. चेहरा वाकडा होणं, हातातील ताकद जाणं आणि बोलण्यात तोतरेपणा येणं ही स्ट्रोकची प्रमुख लक्षणं आहेत. कोणत्याही प्रकारच्या स्ट्रोकमध्ये वेळ गमावणं घातक ठरू शकतं, त्यामुळे लक्षणं दिसताच रुग्णाला तातडीने रुग्णालयात नेणं आवश्यक आहे. पॅशनला प्रोफेशन बनवायचं आहे? मग वाट कसली बघताय? आजच सी मेडीमध्ये ऍडमिशन घ्या आणि तुमच्या स्वप्नांना द्या उंच भरारी. फक्त डिग्री नाही, सक्सेसफुल करिअर घडवा सी मेडी सोबत. उत्तर अमेरिका खंडात सुरू असलेल्या फिफा विश्वचषक 2026 मधून एक अतिशय रंजक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. मेक्सिकोमधील एका गजबजलेल्या फॅन झोनमधून एक दक्षिण कोरियन TV पत्रकार थेट प्रेक्षकांशी संवाद साधत होता. तो कॅमेऱ्यासमोर अत्यंत गांभीर्याने रिपोर्टिंग करत असतानाच पाठीमागून एक तरुण महिला फॅन धावत आली. पत्रकाराला काही समजण्याच्या आतच तिने त्याच्या गालावर सरप्राईज किस केला आणि ती गर्दीत गायब झाली. या अचानक झालेल्या प्रकारामुळे पत्रकार काही सेकंद थक्क झाला, मात्र त्याने न रागवता हसत मुखाने आपलं काम सुरू ठेवलं. कर्नाटकच्या गुन्हे अन्वेषण विभागाने शिवम असोसिएट्सशी संबंधित 2400 कोटी रुपयांच्या कथित गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी अभिनेत्री सनी लिओनीला नोटीस बजावून चौकशी सुरू केली आहे. या घोटाळ्याचा मुख्य आरोपी शिवानंद निलान्नावर याने 2023 मध्ये चॅम्पियन या कन्नड चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटातील एका गाण्यात परफॉर्म करण्यासाठी सनी लिओनीला सुमारे 1 कोटी रुपये देण्यात आले होते. हा पैसा गुंतवणूकदारांचा असल्याचे तपासात समोर आले, मात्र नोटीस मिळण्याचा अर्थ अभिनेत्रीने गैरप्रकार केला असा होत नाही, असं CIDने स्पष्ट केलंय. या फर्मने 40,000हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केली असून या व्यवहारांच्या चौकशीसाठी सनी लिओनीकडून माहिती मागवण्यात आली आहे.